सोलापूर शहरासह जिल्ह्यात उन्हाचा तडाखा तीव्र झाला असून मंगळवारी 14 एप्रिल रोजी तापमानाने उच्चांक गाठला आहे. कमाल तापमान 43.2 अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले असून वाढत्या उष्णतेमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोरड्या हवेमुळे अंगाची लाही होत असून दुपारच्या वेळेस रस्ते ओस पडू लागले आहेत. हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या काही दिवसात उष्णतेची लाट अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. वाढत्या उष्णतेमुळे उष्माघाताचा धोका वाढला असून प्रशासनाने नागरिकांना विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांनी घ्यावयाची काळजी. उन्हाचा तडाखा आणि वाढते तापमान लक्षात घेता आरोग्य विभागाने काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. पाण्याचे भरपूर सेवन करा. तहान लागली नसली तरीही दिवसातून किमान 3 ते 4 लिटर पाणी प्या. लिंबू सरबत, ताक, लस्सी किंवा शहाळ्याचे पाणी घेतल्यास शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकून राहते. सकाळी 11 ते दुपारी 4 या वेळेत अत्यंत आवश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नका. बाहेर जाताना डोक्यावर टोपी, रुमाल किंवा छत्रीचा वापर करा. हलक्या रंगाचे सैल सुती कपडे वापरा. गडद रंगाचे सिंथेटिक कपडे उष्णता शोषून घेतात, त्यामुळे ते टाळावेत. चक्कर येणे, मळमळणे, डोकेदुखी किंवा जास्त घाम येणे ही उष्माघाताची लक्षणे असू शकतात. असे वाटल्यास त्वरित सावलीत विश्रांती घ्या आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या. उन्हाळ्यात पचायला हलके अन्न घ्या. जास्त तेलकट, तिखट, मसालेदार पदार्थ खाणे टाळा. ताज्या फळांचा आहारात समावेश करा. लहान मुले, वृद्ध व्यक्ती, गरोदर महिलांनी उष्णतेपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी अधिक सतर्क राहणे गरजेचे आहे. मुक्या प्राण्यांसाठी पक्ष्यांसाठी गॅलरीत किंवा अंगणात पाण्याची नक्कीच सोय करा, असे आवाहन जनता राज्य न्यूज चॅनलच्या वतीने आम्ही करत आहोत. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.